एकंदरीत प्रभाग क्रमांक 15 मधून तुम्ही आज अर्ज जो आहे तो भरलेला आहे, काय आहे, कशी भावना? सर्वप्रथम शिवसेना प्रमुख आपले वामनदादा म्हात्रे यांचं मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला ही उमेदवारी दिली. त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानते. तर एकंदरीत बघता माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 15 मधील जनतेचा जो मला सपोर्ट होता की त्यांची इच्छा होती की मी प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवावी आणि त्यांच्या इच्छेखातर आज मी हा अर्ज भरलेला आहे. अर्ज भरल्यानंतर एक खूप वेगळी भावना निर्माण झाली आहे, एक आनंद झालेला आहे आणि जी आता मोठी जबाबदारी आहे निवडणुकीची, जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आहे ती मला घ्यायचीच आहे. आणि ही सगळं आता मी निवडणूक लढवल्यानंतर मी जे काय माझी कामं होती म्हणजे आतापर्यंत मी जे काही कामं करत आली आहे ती कामं बघता ती कामं मला अशीच पुढे चालू ठेवायची आहेत. त्याच्यामुळं मी खूप खुश आहे. आज अर्ज भरलाय. आपल्या मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी एक आव्हान करेन की आता बरेच वर्ष झालं माझ्या प्रभागातील महिला असतील की त्या बघत आलेत की महिलांसाठी मी खूप काम करत आलेली आहे. अगदी महिलांच्या समस्या असतील, आरोग्य समस्या असतील, शिक्षण समस्या असतील तर त्यांच्यासाठी मी आजपर्यंत झटत आलेली आहे. तर यापुढे महिलांनी मला तो जो आशीर्वाद आहे किंवा त्याची जो काय आहे ते मला भरघोस मतदान करून त्यांनी हे करावं की मला यापुढेही मला ते काम आणखी जोराने करता येईल. यासाठी मी सगळ्या म्हणजे नागरिकांनाच माझं आव्हान आहे की प्रभाग क्रमांक 15 मध्ये की मला भरघोस मतदान करा. मी माझ्या कामाची नक्की दखल घेऊन काम खूप जिद्दीनं करेन. एकंदरीत आपण पाहू शकतो ह्या प्रभागाचे अजून एक उमेदवार आपल्यासोबत आहेत, प्रथमेश पाटील. अर्ज भरलाय, कशी आहे भावना? बघा, अर्ज भरलाय तर सगळेच जण उत्साही आहेत. इथे येणारा प्रत्येक अर्ज भरणारा माणूस हा उत्साही आहे. परंतु आज आमच्या या युवकांवरती वामन काकांनी जे प्रेम दाखवलंय आणि जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कुठंतरी आम्ही पात्र ठरू ही आमची एक संकल्पना आहे. त्याच्यानंतर का प्रभागातले जसं अस्मिता त्यांनी सांगितलं का आमचं काम बोलतंय. भले आमच्याकडे कोणतंही पद नाहीये परंतु आमचं काम बोलतंय आणि लोकांना अपेक्षित आहे की येत्या काळामध्ये आम्ही प्रचंड जी कामं आहेत स्वरूपात, जी रखडलेली कामं आहेत ती आम्ही प्रचंड मोठ्या स्वरूपात चालू करू. आणि आमची एकच इच्छा आहे का प्रभागामध्ये कुठल्याही समस्या निर्माण होऊ नयेत. आरोग्य असतील, वीज असेल, त्याच्यानंतर रस्ते असतील, पाणी असेल, या सगळ्या गोष्टींकडे आमचं लक्ष असणार आहे. येत्या काळामध्ये तुम्ही शिवसेनेला विजय करा आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये 3 उमेदवार आहेत. अस्मिताताई, आणखीन एक 15 मध्ये आणखीन एक उमेदवार आहेत, ते तुम्हाला उद्या समजतीलच. आणि मी स्वतः तर आम्हाला सगळ्यांना धनुष्यबाणाच्या बटनावरती क्लिक करून तुम्ही आम्हाला विजय करा हीच तुमच्या मार्फत सगळ्यांना आवाहन करतो.